वेलकम बैक टू माय चॅनल। मी ऐश्वर्या शेलार तुमच्यासाठी एक नवीन सीरीज घेऊन आली आहे, ज्याच्यामध्ये मी दाखवणार आहे की गौरायांना वेगवेगळ्या प्रकारच्या साड्या कशा नेसवायच्या आहेत। तर आज मी दाखवणार आहे 5 मिनिटांमध्ये गौराईला साडी कशी नेसवायची। तर तुम्ही ही व्हिडिओ नक्की पहा, आवडली तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा आणि मला सबस्क्राइब करा। थँक्यू सो मच। आणि चला आता आपण बघूयात। पहिल्यांदा साडी पूर्ण उलगडून घ्यायची, त्यानंतर दोन्ही काठ जुळवून घ्यायचे आणि साडी अर्धी करायची आणि निऱ्या करून घ्यायच्या। व्यवस्थित निऱ्या जुळवून घ्यायच्या। निऱ्यांच्या सुरुवातीलाच अर्धा मीटर साडी सोडायची आणि पदराच्या साईडला 1 ते 1.5 मीटर साडी सोडायची आणि निऱ्यांना पिन लावून घ्यायची। त्यानंतर लेगीजमध्ये कपडा किंवा कापूस टाकून पाय बनवून घ्यायचे। साडी मधोमध ठेवून ती व्यवस्थित बांधून घ्यायची, ती सुटली नाही पाहिजे। त्यानंतर मागचा पदर घेऊन तो पायाला व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा। त्यानंतर बॉडी लावून घ्यायची, पदराची साईड गोल फिरवून घ्यायची आणि पायाजवळील साडी व्यवस्थित गुंडाळून मग पदर ठेवून घ्यायचा। त्यानंतर पदराला पिन लावून घ्यायची। त्यानंतर एका पायाला साडीचा काठ व्यवस्थित गुंडाळून घ्यायचा आणि अशा प्रकारे ते पाय दुसऱ्या पायाच्या खालून काढून घ्यायचे। दोन्ही पायाची साडी व्यवस्थित करून घ्यायची, चुन्या पाडायच्या आणि मग निऱ्याही व्यवस्थित लावून घ्यायच्या। निऱ्या झाल्यानंतर मग पदरही व्यवस्थित लावून घ्यायचा। व्हिडिओमध्ये दाखवली आहे तशी साडी व्यवस्थित करून घ्यायची। खूप सोपी पद्धत आहे ही साडी नेसवण्याची। अशा प्रकारे साडी नेसवून झाली की गौरीला दागिने घालून घ्यायचे, मुखवटा लावून घ्यायचा, ज्वेलरी व्यवस्थित सेट करून घ्यायची, नथ घालून घ्यायची आणि गौरीच्या डोक्यावर पदर द्यायचा। पदर हलू नये म्हणून गौरीच्या डोक्यावर डबल टेप लावून घ्यायचा। अशी अगदी सोप्या पद्धतीने 5 ते 10 मिनिटांमध्ये आपली सुंदर अशी गौरी बसवून होते। तुम्हालाही हा गौराईचा लुक कसा वाटला हे कमेंट करून नक्की सांगा। व्हिडिओ आवडली तर लाईक करा आणि शेअर करा आणि मला सबस्क्राईब करा। भेटू पुन्हा पुढच्या व्हिडिओमध्ये।